नमस्कार, मी प्रसाद. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. बातम्या बघूयात विस्तारित स्वरूपात. रोड रोमियांच्या हरकती थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच पुन्हा एकदा शहरातील तहसील परिसरात युवतीला छेडल्याची घटना पुढे आली आहे. विशेष म्हणजे मध्यस्थी करायला गेलेल्या एका इसमाला रोड रोमियाच्या साथीदारांनी बेदम मारलाय. काही दिवसांपूर्वी मालटेकडी परिसरात ऍसिड हल्ला झाल्याची घटना पुढे आली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सुरक्षेकरिता अनेक पावलं उचलली. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या मार्फत सुद्धा प्रत्येक शाळेसमोर सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्याचे निर्देश दिले होते. पण रोड रोमियो तसेच मजनूंच्या हरकती थांबण्याचं नाव घेत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या तहसील समोर दुपारी 12:30च्या सुमारास एक युवती आपल्या आईसोबत कामानिमित्त जात असताना तिची छेड काढल्याचा प्रकार यावेळी पुढे आला आहे. हा सर्व प्रकार काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यातील नागरिकांपैकीच दीपक दाभी या इसमाने पीडित मुलगी व तिच्या आईला ऑटो करून घरी पाठवले. हा प्रकार झाल्यानंतर त्या रोड रोमियोच्या 20 ते 25 सहकार्यांनी दीपक दाभी यांना मारहाण केली व यावेळी घडलेला सर्वच प्रकार प्रत्यक्षदर्शी दीपक दाभी यांनी VCN न्यूज से बोलताना सांगितला. 1 बजे का दरमियान मैं तहसील से कुछ काम की वजह से वहाँ गया था, तो वहाँ से मुझे वहाँ पे कुछ क्राउड दिखा. क्राउड के पास में जब मैं गया तो वहाँ पे एक लेडी अपनी बेटी के साथ में स्कूल से आ रही थी, मतलब कॉलेज में थी. वो 11th या 12th की बच्ची थी. उस बच्ची का ऐसा बोलना था कि इस लड़के ने यहाँ पे जो फ्रूट की गाड़ी पे जो बच्चा ये आदमी बैठा है उसने मेरे को मेरी छाती पे हाथ डाला करके. तो वहाँ पे लोग जमा हो गए. जमा होने के बाद में उन लोगों ने उस लड़के को हाथ गरम किया उसके ऊपर. उस लड़का मारते रहते उसके जो चाहने वाले थे, वहाँ की जो फ्रूट की गाड़ी वाले और भाजी वाले थे, वो वहाँ जगह पे आए और उन्होंने उस लड़के को बचाया. बचने के बाद में उस लड़का वापस उस लड़की और माँ के आंख पे जा रहा था. तो उतनी देर में एक लड़का आया, उसने उन लड़की को और उस लड़के को दूर दूर करके उस लड़की को अपने गाड़ी पे बिठा के माँ को और लड़की को तो रवाना कर दिया और उस लड़के को वापस उन लोगों ने मारना चालू किया. उतनी देर में उस लड़के के जितने भी फ्रूट वाले और भाजी वाले थे या सावनपुरा उस एरिया के जो लड़के थे, उनकी पहचान का होगा या मुझे नहीं आइडिया, लेकिन उन लोगों ने सबने मिलके उस लड़के को बहुत 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 मारा. वळूयात पुढच्या बातमीकडे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अमरावती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शहरातील सर्वच मुख्याध्यापक तसेच शिक्षकांची एक बैठक घेतली. यामध्ये त्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या बाजूस येणाऱ्या अभियंता भवनमध्ये आज अमरावतीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शहरातील सर्वच शाळा मुख्याध्यापक तसेच शिक्षकांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. या बैठकीमध्ये शहरातील सर्वच बरे अधिकारी उपस्थित होते. मालटेकडी परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. ते आपले थर्ड आय ज्याला म्हणतो आपण, तिसरा डोळा आहे तो आपला. जेव्हा आपण तिथे नसतो तेव्हा मशीन CCTV कॅमेरे त्या डोळ्याचं काम करू शकतात. त्यामुळे कृपया ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी CCTV कॅमेरे जरूर बसवून घ्यावेत. तसंच ज्या शाळा कॉलेजेसमध्ये सिक्युरिटी लावलेली आहे, सिक्युरिटी गार्ड्स, तर या सिक्युरिटी गार्ड्स किती प्रभावीपणे काम करतात ह्याचा एक आढावा आपण घेतच असाल, पण तो एक ठराविक कालावधीनंतर हा आढावा आपण घ्यावा. कारण आमचा अनुभव असा आहे की बऱ्याच शाळा कॉलेजेसच्या बाहेर आपले सिक्युरिटी गार्ड्स असतात. त्यांनी आय कार्ड चेक करणं हे अपेक्षित असतं, परंतु तसं होताना दिसत नाही. कारण मुलं कुठे आले, थोडासा एखादा जर हट्टाकट्टा मुलगा असेल त्यांनी त्या सिक्युरिटी गार्डला एक तर ते सिक्युरिटी गार्ड किती फिजिकली फिट असतात काय, त्यांचा सगळा प्रश्नचिन्हच असतो. एखादा बारकासा माणूस एक ठेंगणा बुटका, त्याचा काही प्रभावच पडणार नाही सिक्युरिटी गार्ड म्हणून. त्याला कुणी असे नुसतं जरी डोळे जरी वटारले तरी तो म्हणेल जा बाबा. तर अशा प्रकारचे सिक्युरिटी गार्ड लावणं अभिप्रेत नाहीये. यामध्ये शाळेत CCTV लावणे, विद्यार्थ्यांना ड्रेस कोड देणे तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास ओळखपत्र अत्यावश्यक करणे तसेच शाळेत चांगले सुरक्षा रक्षक नेमणे याबाबतच्या महत्त्वपूर्ण सूचना या बैठकीत देण्यात आल्या. आपल्याकडे ड्रेस कोड ठेवा, असेल तर आयडेंटिटी कार्ड गळ्यामध्ये लावून ठेवा. बाहेरच्या कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा कुठल्या व्यक्तीला आतमध्ये प्रवेश देऊ नका. द्यायचं असेल तर ते प्रॉपर प्रोसेस अडॉप्ट करा. काही शिक्षक तयार करा चांगले, त्यांना गेटवर आजूबाजूच्या 2-3 टायमाला लक्ष ठेवायला सांगा. मी सांगितल्याप्रमाणे इंटरनल मोबाईल कोणाकडे काय, क्लास चालू असताना मोबाईल चालतात,
आणखी काय अन्य प्रकार होतात ते पहा. कमिटी तयार करा, शिक्षिकेची, मुलींची, एका क्लासमधले 1 किंवा 2 मुले, एवढे क्लास असतील त्या सर्व मुले आणि ते काही 2-3 शिक्षिका याची कमिटी करून 8 दिवसातून एकदा भेटतील किंवा दररोज एक कुठे संपर्क आला ते भेटतील. त्याच्यामध्ये आमचे महिला अधिकाऱ्याचा नंबर आणि संपर्क ते ठेवा. म्हणजे कमीत कमी आमचं स्कूलचं परिसराचं वातावरण तरी निर्मित आहे. आता मी 2-3 दिवसात जे ट्युशन चालवतात त्यांच्या पण मिटिंग घेत आहेत, जेवढे ट्युशन चालवतात त्यांचे, त्यांनाही वेगळ्या पद्धतीचं काय सांगायचं त्यांना सांगतो. तर हे आम्ही इथं पाहायला गेलं पाहिजे आणि बाहेरच्या प्रिमायसेस मधलं पण पाहिलं गेलं. आणि अजूनच तुम्हाला करता आलं तर पहा, तुमचे काही असे 2-3 शिक्षक तयार करा का ते शहरामध्ये आम्ही पोलीसवाले कुठेही फिरत असतो या कामासाठी, कुठे काय होऊ नये म्हणून, खबरदारी म्हणून. तसे एखादी स्क्वॉड पथक तयार करा. तुमचे मुलं शाळा सुटल्यानंतर कुठे आढळतात का, गार्डन मध्ये आढळतात का, निर्जनस्थळी आढळतात का, कॅफे हाऊसला आढळतात का, आणखी कुठं आढळतात का, त्याचे ऑब्झर्वेशन ठेवून जा. कोणी आढळतं का ना त्याच्या पालकाला बोलवा, हे आम्ही असं मागे पुढे काही धोका झाला तर कोण जबाबदारी घ्यायची याची, असंही करा. वळूयात आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे. शहरातील ट्रान्सपोर्ट नगर स्थित मनपा मार्केटला शहीद टिपू सुलतान यांचे नाव देण्याच्या मागणीचं एक निवेदन आज टिपू सुलतान सेनाद्वारे मनपा आयुक्तांना देण्यात आलं. अमरावतीतील ट्रान्सपोर्ट नगरच्या समोर मनपा निर्मित मार्केटला शहीद टिपू सुलतान यांचे नाव देण्याचं मागणीचं एक निवेदन टिपू सुलतान सेना अमरावतीच्या वतीनं आज महापालिका आयुक्तांना देण्यात आलं. यामध्ये या मार्केटला शहीद टिपू सुलतान हे नाव देण्यात यावं या विषयावर मागील 2 वर्षापूर्वी विधी समितीमध्ये मंजुरी मिळाली आहे. तरीही मनपा प्रशासनाद्वारे मंजुरी मिळण्यात यावी ही मागणी यावेळी ठेवण्यात आली. टिपू सुलतान सेनेचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती जिला टिपू सुल्तान सेना की तरफ से हमारे अमरावती शहर के अध्यक्ष खालिद भाई पहलवान, नदीम भाई और गुड्डू भाई, इन सब की तरफ से, पूरी संगठन की तरफ से आज निवेदन दिया गया है. ये निवेदन में मांग रखी गई है कि ट्रांसपोर्ट नगर के सामने जो कॉम्प्लेक्स महानगर पालिका का होने जा रहा है, वो कॉम्प्लेक्स को नाम इस भारत के आज़ादी के लिए लड़ाई में लड़ने वाले शूरवीर शहीद वतन हजरत टिपू सुल्तान का नाम दिया जाए. इस मांग को लेकर आज निवेदन दिया गया है. वळूयात पुढच्या बातमीकडे. श्री संत गाडगेबाबा यांचा पुण्यतिथी उत्सव दिनांक 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभा अमरावती व समस्त तौलिक समाजाच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अमरावती शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2017 रोजी दुपारी 3 वाजता विठ्ठल मंदिर अंबागेट येथून महाआरती होऊन या शोभायात्रेस सुरुवात होणार आहे. या शोभायात्रेमध्ये नगरसेवक मंडळी व समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांसोबत समस्त तेली समाजातील सर्वच घटक उपस्थित राहणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या शोभायात्रेचा मार्ग विठ्ठल मंदिर, अंबागेट, धनराज लेन, सक्कर 7, जवाहर गेट, तहसील रोड, प्रभात चौक, राजकमल चौक, अंबागेट होत विठ्ठल मंदिर येथे महाप्रसाद घेतल्यानंतर या शोभायात्रेचा समारोप होणार. मी आपल्या माध्यमातून संपूर्ण अमरावती शहरातले गणमान्य नागरिकांना, बंधू भगिनींना नम्र विनंती करतो, येत्या 16 डिसेंबर रोजी शनिवारी दुपारी 3 वाजता विठ्ठल मंदिरातून मानवतेचा संदेश देणारे, संपूर्ण जगात त्यांची कीर्ती आहे असे श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभेचे आमचे विभागीय अध्यक्ष श्री शंकररावजी हिंगासपुरे यांच्या नेतृत्वात ही शोभायात्रा सर्व पदाधिकारी अहोरात्र मेहनत करून काढून राहिले. वळूयात पुढच्या बातमीकडे. श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 16 डिसेंबर रोजी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभेतर्फे एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ गाडगेनगर अमरावती येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत गाडगेबाबांचा 61वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्त हरिभक्तपरायण कैलास महाराज चांदूरकर यांच्या सुमधुर वाणीने
रोज सकाळी 10:30 ते 12:30च्या सुमारास श्रीमद भागवत कथेचे पठण होणार आहे व लगेच त्यानंतर दुपारी 1 वाजता अंध, अपंग तसेच निराधार वृद्धांना कैलासवासी नामदेव रोडे यांच्या मार्फत अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। 21 डिसेंबर पर्यंत हा महोत्सव आयोजित केला असून त्यामध्ये रोज विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच ज्ञानदानाचे काम होणार असून सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांनी केले आहे। संत गाडगेबाबा समाधीस्थळ अमरावती येथे गाडगेबाबाचा 61वा पुण्यतिथी महोत्सव उद्यापासून सुरू होणार आहे। या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात अमरावती महानगराचे महापौर यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि 20 डिसेंबरला रात्री 12:20 गाडगेबाबांना श्रद्धांजली वाहण्यात येईल आणि 21 डिसेंबरला काल्याचे कीर्तन, महाप्रसाद, विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती आहे। शिक्षक नवनवीन प्रयोग करत आहेत। शिक्षकांचे हे नाविन्यपूर्ण प्रयोग जाणून घेण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या शिक्षणाची वारी या कार्यक्रमाचं आयोजन शिवाजी महाविद्यालयात करण्यात आलं आहे। राज्यातील शैक्षणिक विचारांची, उपक्रमाची उपयोगिता व परिणामकारकतेचे आदान प्रदान व्हावे याकरिता राज्य शिक्षण विभागामार्फत 15 ते 18 डिसेंबर दरम्यान श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शिक्षण वारीचे आयोजन करण्यात आले। 4 दिवस चालणाऱ्या या वारीला विदर्भातील 11 जिल्ह्यातील सुमारे 3000 शिक्षक व शिक्षणप्रेमी हजेरी लावणार आहेत। राज्यात 2015 पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम सुरू झाला। तेव्हापासून अनेक जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्या शाळांवर विविध उपक्रम, प्रयोग राबवून आपल्या शाळेचा सर्वांगीण विकास घडवून आणला। राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून या सर्व उपक्रम, प्रयोगाची माहिती इतर शाळा, शिक्षण व समाजातील इतर घटकांना व्हावी याकरिता शिक्षणाची वारी या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। सर, काय के लिए स्टॉल लगा है और कितने जिले के लोग आने वाले हैं? या ठिकाणी शिक्षणाच्या वारीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये शिक्षणाची वारी हा माननीय शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोदजी तावडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा अतिशय चांगला उपक्रम आहे। यामध्ये एकूण 56 स्टॉल असणार आहेत आणि या स्टॉलमध्ये महाराष्ट्रामधून जे चांगले शिक्षक आहेत, इनोव्हेटिव्ह टीचर्स आहेत, तर त्यांनी आपल्या शाळेमध्ये जे उपक्रम राबवले आणि त्यामधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मदत मिळाली अशा शिक्षकांचे वेगवेगळे स्टॉल्स असणार आहेत। काही स्टॉल गणिताचे असतील, काही विज्ञानचे असतील, काही इंग्रजी विषयाचे असतील, असे वेगवेगळे स्टॉल्स याच्यामध्ये असणार आहेत। हेतू असा आहे की शिक्षकांनी स्टॉलला भेट द्यावी आणि ते प्रयोग त्यांनी समजून घ्यावे आणि ते आपल्या शाळेमध्ये त्याचे अंमलबजावणी करावी। या ठिकाणी जे 11 जिल्ह्यासाठी ही शिक्षणाच्या वारीचं आयोजन केलेलं आहे विदर्भातले 11 जिल्ह्यामधून प्रत्येकी 200 शिक्षक, 50 SMCचे मेंबर आणि 50 शिक्षक माध्यमिक असे 300 शिक्षक प्रत्येक जिल्ह्यामधून या ठिकाणी येणार आहेत। असे प्रत्येक दिवशी 900 शिक्षक, त्याच्यामध्ये SMCचे मेंबर असतील, माध्यमिक शिक्षक असतील, प्राथमिक शिक्षक असतील, ते वारीला भेट देणार आहेत। असं 4 दिवसाचा प्रोग्राम हा चालणार आहे। तर यामधून 100% मूल शिकले पाहिजेत हा अतिशय महत्त्वाचा हेतू या शिक्षणाच्या वारीमध्ये आहे। प्रत्येक मूल शिकू शकते हे आता सिद्ध झालेलं आहे आणि या वारीच्या माध्यमातून या स्टॉलला जर भेटी दिल्या आणि हे प्रयोग जर समजून घेतले, मला खात्री आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक मूल शिकू शकते। थैंक यू सर। ये कौन से तारीख से चालू होने वाला है? 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर असे 4 दिवस हा शिक्षणाच्या वारीचा कार्यक्रम चालणार आहे। कितने बजे से कितने बजे तक? सकाळी 10 वाजेपासून स्टॉलला सुरुवात होईल तर संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत जोपर्यंत शिक्षक येत राहतील तोपर्यंत स्टॉल सुरू राहतील। प्रत्येक शिक्षकासाठी स्टॉल आम्ही खुलं करून दिलेलं आहे। तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र। अधिक माहिती आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा VCN न्यूज। नमस्कार।